गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. RIP असे एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर का म्हणायचं नाही, किंवा आपण आत्म्यास शांती लाभो असं म्हणतो ते का म्हणायचं नाही? तर आजकाल हे व्हॉट्सअपमध्ये पटापट एखाद्याची मृत्यूची वार्ता आली तर त्याच्या आत्म्यास शांती लाभो असे बोलण्याची पद्धत आहे, किंवा इंग्लिशमध्ये त्याला RIP म्हणतात, रेस्ट इन पीस, त्याचा शॉर्ट फॉर्म येतो. तर आत्मा हा जर मुळातच परमात्म्याचे अंशरूप आहे आणि परमात्मा हा सर्व शक्तिमान, सर्व शांत आहे, तर तो इतका अशांत झालाच कसा, की ज्याला शांत व्हा अशा प्रकारे प्रार्थना करावी लागेल? तर ते काहीतरी कुठेतरी चुकतंय. तर RIP म्हणजे रेस्ट इन पीसचं हे ट्रान्सलेशन आहे, की आत्म्यास शांती लाभो. तर ते मूळ कशात आहे हे समजून घेतलं की याचं उत्तर मिळेल. तर इकडे आत्मा विरुद्ध सोल ह्या दोन कल्पनांचं कंपॅरिझन केलेलं आहे. आत्मा हा सगळ्या जीवसृष्टीत असतो, मात्र सोल हा काही मानवजातीतच असतो. किंबहुना एक 300 वर्षापूर्वी तो स्त्रियांना सुद्धा नव्हता. 300 वर्षापूर्वी व्हॅटिकनमध्ये मोठा डिबेट झाला होता, की स्त्रियांना सोल असतो का? आणि मग त्यांनी ते मान्य केलं होतं, की स्त्रियांना, म्हणजे इतकं त्यांचं लिमिटेड व्हिजन आहे, की मानवालाच असतो. म्हणजे प्राणी, वनस्पती यांना सोल नसतो त्यांच्या मते. पण आपल्यामध्ये मात्र पूर्ण जीवसृष्टीला असतो. आपण असं मान्य करतो, की शरीर मृत्यू पावतं. आत्मा अमर आहे. पण त्यांच्या मते सोल मृत्यू पावतो, शरीर अमर आहे. आपल्या मते आत्मा पुनर्जन्म घेतो, शरीर आपण नष्ट करून टाकतो दहन करून. त्यांच्या मते कोणीच पुनर्जन्म घेत नाही, पुनर्जन्माची कल्पनाच नाहीये. शरीर मात्र मृत्यू पावत नाही. आत्मा मृत्यू पावला तर शरीराला जपून ठेवतात, म्हणून ते त्यांना पुरून ठेवतात. तर आपल्याकडे आत्मा हा अविनाशी आहे, नित्य शांत आहे, आणि त्याला वेगळ्याने शांत व्हायची गरज नाही, हे आपण बघितलं. पण त्यांच्या मते जे काही पुरतात ते जपून ठेवलेलं आहे, त्याला शांत राहण्यासाठी ते लोक म्हणतात, बाबा रेस्ट इन पीस. म्हणजे तो आतमध्ये काही गडबड करेल काय, त्यांना भीती आहे. आता ते आत्म्याला, त्यांच्या सोलला म्हणतात, की ते शरीराला म्हणतात, आता त्यांनीच समजून घ्यावं. पण आपल्याला हे समजायचं की आपण त्यातलं काही एक करत नाही. आपला व्यक्ती हा मृत्यू झाल्यानंतर दहन झालेला असतो त्याचं शरीर, आणि त्याचा आत्मा शांतच असतो. त्याच्यामुळे आपण नक्की कोणाला आत्म्यात शांती लाभो म्हणून काय मोठं करतोय, हे एक साधी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, की तसं काहीच नसतं. आपण काय म्हणायचं मग? आपण आत्म्यात सद्गती लाभो हे म्हणणं जास्त योग्य आहे. आणि का? तर बाबा, आत्मा हा नवीन देह जेव्हा धारण करतो, आता सध्याच्या घरामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपण वाढलो त्याच्यापेक्षा अजून चांगला कुळ, चांगला देह त्या आत्म्याला मिळावा. म्हणजे त्याचं पुण्य त्याच्या कामी यावं. हे कशाचं उत्तर आहे, म्हणजे काय लक्षण आहे? सद्गती लाभण्याचं. अशी कामना करणं म्हणजे आत्म्याला सद्गती लाभ. तर हा जो आत्मा म्हणजे सोल नाही, हा जो हे आहे, हे बेसिक नॉन ट्रान्सलेटेबल आहे. म्हणजे संस्कृतचे शब्द जसेच्या तसे वापरले पाहिजेत इंग्लिशमध्ये बोलताना सुद्धा. म्हणजे आपल्याला अगदीच इंग्लिशमध्ये बोलायचं असेल, आत्म्याला सद्गती लाभो, तर आपण हे म्हणायचं की लेट हिज आत्मन गेट अपलिफ्टेड, हे म्हणणं योग्य आहे. पण आत्माला आत्मा म्हणूनच वापरायचं. लेट हिज सोल गेट अपलिफ्टेड नाही म्हणायचं तिकडे, कारण की ते मेटाफिजिक्स वेगळे. सोलचं मेटाफिजिक्स आपण बघितलं की त्यांच्यामध्ये सोल मृत्यू पावतो, तो वनस्पती आणि प्राण्यांमध्ये नसतो, वगैरे वगैरे. त्याच्यामुळे आत्म्याला आत्म्यासारखंच. तर संस्कृतमधले हे काही शब्द आहेत, हे उदाहरण म्हणून दिलेले आहेत, जे जसेच्या तसे वापरणं योग्य आहे. कारण की बायबलच्या समजण्याच्या बाहेर आहेत ते. आपल्याकडे जे मेटाफिजिक्स आहे, आपण जे म्हणतो, ते त्यांच्या समजण्याच्या बाहेर आहे. जसं ईश्वर आणि गॉड ह्या सगळ्यांवरती एक एक व्हिडिओ ऍक्च्युअली वेगवेगळा बनेल, जसा वेळ मिळेल तसं. पण ईश्वर आणि गॉडमध्ये प्रचंड मोठा फरक आहे. आपण गॉड म्हणतो ना, माय गॉड विल प्रोटेक्ट यू, तो गॉड म्हणजे आपण बायबलमधला त्यांचा गॉड म्हणत असतो. आपला ईश्वर आणि त्यांचा ईश्वर हा वेगळा आहे. त्याच्यामुळे माय ईश्वर विल प्रोटेक्ट मी हे बोलणं योग्य आहे. अशाच प्रकारे यज्ञला सॅक्रिफाईस बोलणं योग्य नाहीये. मूर्ती म्हणजे आयडॉल नाही, किंवा इतिहासाला मायथॉलॉजी बोललं जातं, रामायण महाभारताला फिक्शनल स्टोरीज बोललं जातं, सेजेस म्हटलं जातं. तर हे सगळं योग्य नाहीये. प्रेयर्स आणि प्रार्थना याच्यामध्ये सुद्धा प्रचंड फरक आहे. जेव्हा ईश्वर आणि गॉड मधला फरक समजून घेऊ, तेव्हा प्रेयर आणि प्रार्थनामधला फरक समजून घेऊ. आणि एक उदाहरण म्हणून अशी बरीच उदाहरणं देता येतील, जे संस्कृतमध्ये जसंच्या तसं वापरलं पाहिजे. पण वसुदैव कुटुंबकम या शब्दाचा अर्थ सगळे धर्म एकच आहेत, किंवा सबका मालिक एक, सगळा ईश्वर एकच आहे असं पकडलं जे जातं, ते मात्र अतिशय मूर्खपणा आहे. हे आपल्या लोकांनी फार व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. हे
आजच्या व्हिडिओपुरती एवढंच. पुढे या एकेका विषयावरती एक व्हिडिओ करता येईल, जसं जमेल तसं. श्री गुरुदेव दत्त.